हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राजकारणामध्ये आल्यापासून मी पक्ष बदलला नाही, माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून व्हिडिओ ट्विट। पक्ष बदलला नाही पण काकांचा मूळ पक्ष चोरला, अजित पवारांना खंत आणि खेद वाटला पाहिजे, संजय राऊतांचा निशाणा। अजितदादांवर मोदी फडणवीसांकडूनच भ्रष्टाचाराचे आरोप, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर भाजपनं उत्तर दिलं पाहिजे, सुप्रिया सुळेंची टीका। घड्याळ चिन्ह वापरताना प्रकरण न्यायप्रविष्ट असं लिहिलं पाहिजे, अजित पवारांच्या व्हिडिओतील घड्याळाच्या चिन्हावर सुळेंचा आक्षेप। घड्याळ चिन्ह आमच्या सोबत आहे, आमच्या सोबत राहील, घड्याळ चिन्हाबाबत विरोधकांनी काळजी करू नये, अमोल मिटकरींचं सुळेंना प्रत्युत्तर। वसंत मोरे आज उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेणार, दुपारी 12 वाजता वसंत मोरे ठाकरेंना भेटणार। वसंत मोरे लवकरच आमच्याकडे येतील, वसंत मोरेंचा लवकरच ठाकरे गटामध्ये प्रवेश, संजय राऊतांकडून जाहीर। टीका करणारे आणि तुमच्या अजितदादांमध्ये फरक इतकाच की ते राजकारण करणारे आणि तुमचा दादा काम करणारा, अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांचं अजित पवारांचं उत्तर। भारतीय संघाकडून दिल्लीमधल्या हॉटेल आयटीसी मौर्यमध्ये केक कटिंग, पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, तर मुंबईमध्ये संध्याकाळी मरीन ड्राईव्हवर विजयी मिरवणूक। लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्टमध्ये अर्ज केला तरी 1 जुलैपासून अनुदान, एका कुटुंबातील 2 महिलांना लाभ मिळणार, योजनेमध्ये अडथळा आणल्यास कारवाई, शिंदे फडणवीसांची माहिती। निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी पैशांचा वापर, निवडणुकांच्या तोंडावर योजना आणणं म्हणजेच जुमला, सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका। 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, लोकसंख्या नियंत्रित व्हायला हवी, अनिल बोंडेंची मागणी। अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्यावर आज निर्णय, अंबादास दानवेंकडून उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र लिहित दिलगिरी व्यक्त। राज्य मंत्रिमंडळाची आज संध्याकाळी बैठक, विधान परिषद सभापती निवडीबाबत चर्चेची शक्यता, सभापतीपदावर भाजपचा दावा कायम। गुहागर विधानसभा मनसे स्वतंत्रपणे लढणार, राज ठाकरेंकडे संपर्क प्रमुख प्रमोद गांधींच्या नावाची शिफारस करणार, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांची माहिती। तारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन होणार, मुलुंडच्या जकात नाक्याच्या 18 एकरापैकी 5 एकर जागा लगेच, तर उर्वरित 10 एकर जागा काम पूर्ण झाल्यावर देणार, आरटीआयमधून माहिती समोर। तारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार नाही, मला फडणवीसांकडून आश्वासन, पालिका आयुक्तांचं पत्र जुनं, किरीट सोमय्या यांकडून स्पष्ट। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सरकारी रोखे खरेदी घोटाळ्यामध्ये केदारांना 5 वर्ष आणि 12.5 लाखांची शिक्षा। ललित पाटील प्रकरणी 2 पोलीस बडतर्फ, ललितला ससूनमधून पळून जाण्यास मदत केल्याचं समोर। महालक्ष्मी रेसकोर्सवरील 120 एकर भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात, जवळपास 300 एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित करण्याचा मार्ग मोकळा। अमरावती जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये 24 तर 6 महिन्यामध्ये 170 शेतकरी आत्महत्या, पावसाची दडी आणि वाढत्या आर्थिक बोजामुळे शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल। छत्तीसगडमध्ये चकमकीमध्ये 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश, गडचिरोली जिल्ह्यामधल्या एका नक्षलवाद्याचा समावेश। पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगडमध्ये आज पावसाची शक्यता, बुलडाणा, वाशिम, अकोल्यासह भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।